तुम्ही शेअर खरेदी करायला ॲप उघडता आणि तिथे 2 ऑप्शन्स दिसतात, डिलिव्हरी, इंट्राडे. आणि इथेच बिगिनर कन्फ्यूज होतो. चुकीचा पर्याय निवडला तर नुकसान होऊ शकतं. आज आपण हा कन्फ्युजन कायमचा दूर करणार आहोत. डिलिव्हरी ट्रेडिंग म्हणजे शेअर्स खरेदी करून दीर्घ काळासाठी ठेवणे. म्हणजेच तुम्ही शेअर्स तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ठेवता आणि ते कधीही विकू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही एखादा शेअर 100 रुपयांना घेतला आणि तो 1 वर्षानंतर 150 रुपये झाला, तर तुम्ही प्रॉफिटमध्ये विकू शकता. ही डिलिव्हरी ट्रेडिंग आहे. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे एकाच दिवशी शेअर खरेदी आणि विक्री करणे. म्हणजेच तुम्ही सकाळी शेअर घेतला आणि संध्याकाळी विकला. उदाहरणार्थ, तुम्ही 100 रुपयांना शेअर घेतला आणि तो 105 रुपये झाला, तर तुम्ही त्याच दिवशी विकून प्रॉफिट घेता. चला फरक समजून घेऊया. डिलिव्हरी, लॉंग टर्म, लोअर रिस्क, वेल्थ क्रिएशन. इंट्राडे, सेम डे, हायर रिस्क, क्विक प्रॉफिट. मग कोणता पर्याय निवडायचा? बिगिनर असाल तर डिलिव्हरी बेस्ट, एक्सपिरियन्स असेल तर इंट्राडे ट्राय करू शकता, कारण इंट्राडेमध्ये रिस्क जास्त असतो. महत्त्वाची गोष्ट, इंट्राडे ट्रेडिंग सोपं दिसतं, पण ते कठीण आहे. म्हणून सुरुवातीला जास्त रिस्क घेऊ नका. आता तुम्हाला डिलिव्हरी आणि इंट्राडे दोन्हीचा फरक स्पष्ट झाला असेल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत पोर्टफोलिओ म्हणजे काय. म्हणून शेअर मार्केट मराठीत शिकण्यासाठी स्विंग इस्किंग चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.